नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वंदना तायडे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील वस्तू ही कविता। कवी आहेत द.भा. धामणसकर म्हणजेच दत्तात्रेय भास्कर धामणसकर यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया। धामणसकर हे प्रसिद्ध कवी असून भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे त्यांच्या कविता मनाला स्पर्श करतात। सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत। त्यांची कविता 1880 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली। प्राक्तनाचे संदर्भ या त्यांच्या काव्यसंग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक मिळाले आहे। बरेच काही उगवून आलेले हा कविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहे। प्रस्तुत कविता त्यांच्या भरून आलेले आकाश या कविता संग्रहातून घेतली आहे। ही कविता मुक्त छंदातील आहे। तुम्ही बालपणापासून कविता ऐकल्या, म्हटल्या। कवितेला एक विशिष्ट लय असते, त्यात चरणातील अक्षरांची संख्या विशिष्ट असते, यमक साधलेला असतो, ती कोणत्या तरी वृत्तात असते, म्हणजे छंदबद्ध असते। आणि हे कोणतेच नियम कवितेला लागू नसतील तर मुक्तपणे गद्यासारखे लिहिलेले काव्य हे मुक्त छंदातले काव्य होय। हा प्रकार कवी अनिल यांनी प्रथम आणला आहे। भावपूर्ण आशयच कवितेला उंचीवर नेतो हे याचं वैशिष्ट्य। अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवितेत चेतन गुणोक्ती अलंकार आहे। व्याकरणासंबंधीचे स्वतंत्र व्हिडिओ मी करणारच आहे, तरी आज कवितेच्या अनुषंगाने चेतन गुणोक्ती अलंकार समजून घ्या। कवितेचे रसग्रहण करताना छंद, वृत्त, अलंकार, कवितेची शैली या सर्व बाबी माहीत असाव्या लागतात। चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे जेव्हा एखादी अचेतन म्हणजे निर्जीव वस्तू सचेतन म्हणजे सजीव आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते, तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो। चेतना म्हणजे चैतन्य, ते सजीवात असते। या कवितेतून तुम्हाला चेतन गुणोक्ती अलंकाराचा परिचय होईल। कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते। याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवाची मूर्ती, पुतळा। त्या मूर्तीला किंवा पुतळ्याला तुम्ही दगड समजत नाही। धातूची असेल तर तो धातूही तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही। तुम्हाला त्यात दिसतो फक्त परमेश्वर, कारण त्या वस्तूशी तुमची भावना जोडली गेली आहे। त्यामुळे तुम्हाला त्याला वस्तू म्हटलेलं सुद्धा आवडणार नाही। आपल्या आजूबाजूला असणाऱ्या दैनंदिन जीवनातल्या अनेक वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात। व्यक्ती आणि वस्तू यांच्यात एक अतूट म्हणजे न तुटणारे नाते तयार होते। एखाद्या संगीतकाराला त्याचे जवळचे वाद्य म्हणजे हार्मोनियम, तबला, गिटार जर तुम्ही मागितली किंवा खेळाडूला त्याच्या नेहमीचा कॅरम बोर्ड, बॅट बॉल मागितला तर तो सहजपणे देणार नाही। का? तर त्याच्याशी त्याचे नाते जुळले आहे। तुमच्या लक्षात आलेच असेल, नाते फक्त व्यक्तींशीच नव्हे तर अशा प्रकारे वस्तूंशीही जुळते। त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात। त्यांची काठी, चष्मा, घड्याळ, त्यांनी वापरलेला पेन, दुर्बीण, त्यांचे वाद्य किंवा क्रीडा साहित्य जपून ठेवले जाते। ते पाहिल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात। त्यामुळे प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटल्याची अनुभूती होते। वस्तूंनाही भावना असतात हे समजून त्या वापराव्यात। वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त होते। बघूया प्रत्यक्ष कविता। वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना। विद्यार्थी मित्रांनो, मी आधीही तुम्हाला वस्तूंची उदाहरणे सांगितली। आपली संस्कृती आपल्याला चराचरातल्या कणाकणात परमेश्वराचं अस्तित्व आहे असं सांगते।
म्हणूनच आपण मूर्तीतही देव पाहू शकतो. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र ती शक्ती आहे. आपले शरीरही जल, वायू, पृथ्वी, अग्नी, आकाश या पंचतत्वांनी तयार झाले आहे. सर्व सजीव व निर्जीवांमध्ये तीच शक्ती आहे. त्याला तुम्ही निसर्ग म्हणा, राम म्हणा, अल्ला म्हणा की येशू म्हणा, चैतन्य एकच आहे असा आध्यात्मिक अर्थही या कवितेतून आपण घेऊ शकतो. आणि त्याची जाणीव असली म्हणजे कवी म्हणतात तसं वस्तूंना जीव नसला तरीही त्यांना जीव नसल्यासारखे तुम्ही वागवणार नाही. म्हणूनच आपण राखी पौर्णिमेला यंत्रांनाही छोट्या रेशमी राख्या बांधतो. तसेच नवीन वस्तू, एखादे वाहन खरेदी केले की त्याची पूजा केली जाते. त्यामागचा उद्देश तोच आहे. पुढच्या ओळी बघा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तूंना जीव नाही म्हणूनच मनही नाही, पण ते असल्यासारखे वागावे असं कवी म्हणतात. ज्याला चालत्या बोलत्या माणसांची मनं ओळखता आली आणि जपता आली तोच वस्तूचंही मन जपेल. मन जपणं म्हणजे न दुखवणं, कोणतीही शारीरिक, मानसिक, भावनिक इजा न करणं. आपल्या प्रिय व्यक्तीचं मन जसं आपण जपतो, विचार करून वागतो, बोलतो, त्यात हळुवारपणा असतो, तसाच हळुवारपणा, प्रेम, जिव्हाळा जर वस्तूंच्या बाबतीतही दाखवला तर त्या प्रचंड सुखावतात, म्हणजे तुम्हाला चांगली साथ देतात. तुम्ही तुमच्या सायकलीला, गाडीला, मोबाईलला ओरखडाही आणि त्या वस्तूही सुखावतात आणि तुमच्या उपयोगी पडतात. त्या तुम्ही निष्काळजीपणे हाताळल्या तर बिघडतील, म्हणजे सुखावणार नाहीत. पुढच्या ओळी बघा. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तू खरोखरच आपल्या सेवकच असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तर आपल्याला त्यांची फारच गरज भासते. रोबोट सेवकाप्रमाणे काम करतो. आता मोबाईल पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली सेवा करतो. मोबाईलमुळेच तुम्हाला हा व्हिडिओ पाहता येतो आहे. पहाटे उठल्यापासून दिवसभरात किती वस्तू आपल्या सेवेत हजर राहतात याचा विचार केला तर भली मोठी यादी तयार होईल. सेवक ज्याने आपल्या आदेशाप्रमाणे नम्रपणे काम करतो तशाच वस्तूही असतात. वॉशिंग मशीन कधीच म्हणणार नाही, धुणं धुवून थकले मी आता. लिहिता लिहिता हात दुखतील, पण पेन चालतच राहील. म्हणूनच या वस्तूंना तुच्छ न लेखता बरोबरीचा मान द्यावा असं कवी म्हणतात. पुढे ते म्हणतात, वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, पण त्यांच्या जागा निश्चित ठेवा. कुठेही फेकू नका. आई नेहमी सांगत असते, वस्तू जागच्या जागी ठेवा, त्यामुळे आपल्याला हवं तेव्हा लगेच सापडतात. नेहमीच्या जागेवरती वस्तू नसली तर काहीतरी हरवल्यासारखे वाटते. त्यांना जागच्या जागी ठेवा. हे किती सुंदर शब्दात सांगितले पहा. जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. हमी देणे म्हणजे आश्वासन देणे. निही अधिक आसन बरोबर निष्कासन. आसनावरून दूर ढकलणे, बाहेर टाकणे याला म्हणतात निष्कासित करणे. त्यांना त्यांच्या निश्चित जागेवरच ठेवा. काम झाल्यावर काही मुलं शाळेतून आल्यावर घराच्या चारही कोपऱ्यात वस्तू भिरकावतात. ही सवय चांगली नव्हे. पुढे पहा. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. म्हणजेच वस्तू स्वच्छ व नीटनेटके ठेवण्याची सवय हातांना लावायला पाहिजे. त्या धुळखात अडगळीत पडलेल्या असतील तर सुंदर दिसणार नाहीत, तुम्हालाही प्रसन्न वाटणार नाही. एवढंच नव्हे तर त्या लवकरच निकामी होतील. म्हणूनच त्या स्वच्छ ठेवाव्या. त्यांचे आयुष्य वाढते. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. वस्तूंना जपावे, त्यांची काळजी घ्यावीच. त्यांना लाडावूनही ठेवावे, म्हणजे त्यांचे लाड करावे.
त्यांच्यावर प्रेम करावे. लहान मुलांना त्यांची वस्तू, खेळणे मागितले तर ते देत नाहीत, कारण त्यांचे खूप प्रेम असते त्यांच्या खेळण्यावर. अशी वस्तूंची जपणूक केली तर नंतरही त्यांची आपल्याला आठवण येते. आईने कपाटातून तुमचे बालपणातले स्वेटर काढून दाखवले किंवा तुमची बालपणातली सायकल, कंपासपेटी या गोष्टी दिसताक्षणी तुम्ही कवटाळतात, कारण त्यासोबत तुमच्या अनेक आठवणी जागृत होतात. ती वस्तू कुणी भेट दिली, कधी घेतली, आपण किती वापरली. म्हणूनच हा स्नेह जिवंत ठेवायचा असेल, म्हणजेच कायम टिकवून ठेवायचा असेल, तर वस्तूही टिकवून ठेवा. वस्तूंवरचा स्नेह वाढवत नेऊन कवींनी कवितेचा समारोपही भावपूर्ण केला आहे. ते म्हणतात, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा हक्क शाबूत ठेवावा. शाबूत ठेवावा म्हणजे टिकवून ठेवावा, राखून ठेवावा. कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव. त्याविरुद्ध शब्द आहे कृतघ्नता. व्यक्तीप्रमाणे प्रत्येक वस्तूला आयुष्य असते. ती कालांतराने फाटते, तुटते, खराब होते किंवा तिची गरज संपते. तेव्हा त्या वस्तूंची विल्हेवाट कशी लावावी हे सांगितले आहे. वस्तू खराब झाली म्हणून कुठेही फेकून देऊ नये. रद्दीत द्या, भंगारवाल्याला द्या. काचेची फुटलेली वस्तू असेल तर वेगळ्या ठिकाणी बांधून कचऱ्यात टाका. आणि तुमचे जुने कपडे ज्यांनी तुमची हौस भागवली, गरज भागवली, त्यांना स्वच्छ धुवून, फाटले असतील तर शिवून कपडे, वह्या, पुस्तके गरजूंना द्या. त्या वस्तूंनाही आनंद होईल. असा कृतज्ञतापूर्वक त्यांना निरोप द्यावा. विद्यार्थी मित्रांनो, वस्तूंच्याही भावना तुम्हाला कळाव्या म्हणून शाळेत तुम्हाला निर्जीव वस्तूचीही आत्मकथा किंवा मनोगत लिहायला सांगतात. त्यामागचा हेतू हाच आहे. फळ्याचे आत्मवृत्त, फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त, मी शाळा बोलते वगैरे. तुम्हीही कोणत्याही एका वस्तूचे मनोगत लिहून काढा. बघूया तुम्हाला तिच्या भावना समजतात का. आणि आजपासून प्रत्येक वस्तूची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.